पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार, सुस्वागतम, वेलकम झी मराठीवरच्या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात मी संकर्षण कराडे आणि मी मधुरा बाचल खूप मनापासून तुमचं स्वागत करतो. ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी. काय आज बेत काय, नेमकं पदार्थ काय? आज म्हणला एकदम असं चटपटीत काहीतरी बनवूयात. बर तर पुरी बनवूयात. बरं. पण पुरीमध्ये थोडा ट्विस्ट आहे. शेपूची पुरी बर, आणि दुसरा पदार्थ? आणि एक झटपट होणारा तांदळाच्या पिठाचा उत्तम. आम्ही सारे खवय्ये. चला मग आपण आता स्वयंपाकाला सुरुवात करूया. ओके. मला वाटलं ऐक कळ आली की काय? नाही ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्स नाही ग, ऍसिडिटिक होतंय जरा. ऍसिडिटी होते. आपण चहा पिऊया. अगं चहा नको, चहाने आणखीन ऍसिडिटी होईल. करपला काय शी काय करपलं ढेकर करपला माझा. झाले आजचे पूर्ण झाले. म्हणजे आज ना मी पूर्ण उपवास करणार आहे. काही खाणार नाहीये, म्हणजे काही खाणार नाहीये. पिणार काय? ऐका ना, मी काय म्हणतोय, तुम्हा दोघांचंही फार मनापासून स्वागत. आणि आज फुबाई पूजा मंच तुम्ही सोडून इकडे आलात आज. काय आज मनसुबा काय? प्लॅटफॉर्म आम्हाला दिसला की आम्ही चालू होतो. अरे क्या बात आहे. प्लॅटफॉर्म कुठलाही असो, परफॉर्मन्स झाला पाहिजे. पण फार मनापासून तुम्हा दोघांचंही स्वागत. मधुराजी, कसं वाटतं यांना बघून? खूप छान वाटतंय. म्हणजे फू बाई फू आत्तापर्यंत टी व्हीवर कार्यक्रमात यांना बघत आले आणि आज प्रत्यक्षात बघायला मिळतंय. आणि नुसतं बघायला नाही तर त्यांच्या हातचं आज मला खायलाही मिळणार आहे. तर मग कुठला पदार्थ कुणाला वाटून देऊया आपण? मला असं वाटतं ताईंना आपण पुरी देऊयात. आणि पॅडी दादाला लुसलुशीत उत्तप्पा. Yes. तो माणूसही तसा मऊ मनाचा आहे, त्याच्यामुळे त्याला उत्तप्पा पॅडी दादा. पार्सलिटी आहे. नाही, सोपं त्याला कठीण मला. तुम्ही कराल हो, आम्हाला खाता. पण एक प्रश्न आल्या स्वयंपाकघरात कधी जाणं होतं? हो बाईच्या जन्माला आले. नाही, हिचं तर नक्कीच जाणं होत असेल. पण मी जेव्हा म्हणजे मला काही काम नसतं आणि मुलीला कधी लवकर स्कूलमध्ये सोडायचं असतं, कारण ती जबाबदारी आपल्याकडे असते. मग बायको कधीतरी कंटाळते किंवा थकलेली असते, मग त्याने प्लीज आज तिचा टिफिन करून दे. तर बटाट्याच्या काचऱ्या अरे आणि वा. पोळी हे माझा नेहमीचा ठरलेला पदार्थ आहे टिफिनसाठी, माझ्या आद्यासाठी. आणि मग ते मात्र मी, आणि तो चटकन होतो एकदम, एका वाफेवर तर होतो. त्याच्यामुळे आज हे दोन हाडाचे कलाकार आज आपल्यासाठी पदार्थ करणार. काय मजा आहे ना, अशी माणसं आली की जरा बरं वाटतं. स्वयंपाकाकडे जाऊया, पण एक छोटासा खेळ खेळावा असं वाटतोय. आधीच जरा आल्या खेळीचं वातावरण तयार करू आणि मग पुढे जाऊ. खेळ एकदम सोपा आहे, त्या खेळाकडे आपण जाऊया. माझ्याकडे काही चिठ्ठ्या आहेत, त्या चिठ्ठ्यांमध्ये काही मराठी नटांची नावं आहेत. बरं. आता त्यांचं लगेच हा म्हणजे पॅडी कांबळे बरं का असं तुम्हाला नाही सांगायचं. पॅडी कांबळेची एखादी स्टाईल, त्याच्याशी निगडीत एखादी आठवण, एखादी गोष्ट किंवा नक्कल. देवा, चेहराच वेगळा झाला. हो सगळे कठीण प्रश्न मलाच येत आहेत असं मला वाटतं. नाही, दोघांनाही हे करायचं ना. आणि ही नक्कल फक्त एकाच नटाची करते. रजा मुराद. तर पहिलं नाव मी पाहतो. ओके, हे आपण देऊया माधवीताईंना. ओके, आपल्या परिचयाची कलाकार आहे, वाचू नका. संकेश तू पटकन करता, मला काय करायचं आहे, मला ना त्या तिकडे जायचं नाही, मला मला करणार म्हणलं. आणि मग मला गाठायचं आणि पोरी नंतर म्हणजे चहा मला थोडीशी गडबडी असं वाटतंय, है ना? आहे ना. नाही हे तिचं कॅरेक्टर फेमस आहे. अच्छा, हा. हे तिचं कॅरेक्टर मला अर्थात आलं नाहीये, पण तिचं कॅरेक्टर हे फेमस आहे. अच्छा, अजून एक कॅरेक्टर तिचं तुम्ही नक्कीच करू शकाल. तो शब्द उच्चारला तरी मला वाटतं ते कळेल. अच्छा, तो शब्द उच्चारू शकते मी. हो. आऊ. श्रेया बुगडे. पण हिने ऍक्च्युली तो टरारा आणि सरारा मी तो शब्द म्हणला होता, यांनी नाव उच्चारलं. तो हे म्हणणं अपेक्षित होतं. ठीक आहे. पण ठीक आहे. आता ह्या कलाकाराची नक्कल मला वाटतं हा व्यक्ती सहजच करेल. अरे है ना? मी नक्कल नाही कधी केली आहे ह्या आपल्या अभिनेत्याची. पण माझी सुरुवात या नटापासून झाली टेलिव्हिजनची, ज्याची आमची जोडी एक होती ती खूप फेमस झाली होती. साधारण ती इनॅक्टमेंट अशी असायची की म्हणजे बंड्या अण्णा, बंड्या काय, बंड्या कुठे चाललाय तू? अण्णा मी इकडे चाल. बंड्या बंड्या मारी दोन कानफडात. जाधव. वा, फारच कमाल. झाडे
निर्मितीबाई विशाखा हे आमचं आहे. कुर्र नाटक माझं अरे, अच्छा. सो ते बाळ आणि तिने असं कुर्र केलं ते क्या बात आहे, फॅन्टास्टिक. वा, वा वा वा. पुढचं नाव पॅडी दादा. सोपं. हं? पुरुष का बाई आहे? काहीच सांगू नका. हे बघ इकडे आणखी थांबा तुला सांगतो. असे नसतात. हा मामा. आता तो पॅडी दादा आता मी प्रोफेसर असं- हा, professor. तिकडे गेला होता. कारण ही स्टाईल पण हे पण ते करतो ना. वा चला. ही मात्र एक स्त्री आहे. नाही अरे तू गेम खेळायला बसलास की फसवायला बसलाय. म्हणजे असं तो हसतो माझा अजून- आवाज अजून- ऐकू नकोस हा, ती दुसरं- action बघ. अगदी म्हणजे मी ओळखायचा प्रयत्न करतोय जवळपास जाणार ही स्टाईल हसण्याची आणि मकरंद. वा. आणि आता शेवटची चिठ्ठी. हे काय असंच नसतं. थांबा आणि काय तुला सांगू. मोठं कुंकू लावतात, रागाने बघतात. त्या मुळात रागिष्टच आहे. आहेत प्रेमळ. बापरे, हे असं मला कोणी केलं नाहीये नाही अजून. नाही, त्याही तसं करत नाहीत, पण एक त्यांची ती लकब आहे ना. आणि बाई जाऊ बाई निर्मिती ताई. वा जाऊबाई जोरात. कमाल, फॅन्टास्टिक. फारच भारी हा मनापासून खेळ तुम्ही खेळला. पण आता खेळाच्या नंतर स्वयंपाक आपल्याला करणं महत्वाचं आहे. शेपूची पुरी आणि छान उत्तप्पा आपल्याला करायचं आहे. लगेच वळूया स्वयंपाकाकडे. शेपूच्या पुरीसाठी लागणारं साहित्य काय ते आपण बघूया आधी. काय हो? गव्हाचं पीठ, बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ, स्वच्छ धुवून बारीक चिरलेला शेपू, बेसन, लाल तिखट आणि मीठ. वा वा. स्वच्छ धुवून बारीक चिरलेला शेपू. शेपू त्या पिठात आपण नुसतं शेपू असं म्हटलं तर नाही का चालणार. टाकायची गरजच नाही ना. अगदी. काय करूया पहिल्यांदा? पिठं सगळी मिक्स करून घेऊया. बर घ्या. पहिलं काय? गव्हाचं. गव्हाचं पीठ बरं समप्रमाणामध्ये घेऊयात का? बरं. बाजरीचं पीठ जास्त चांगलं लागतं थंडीत. बरं, मग आणि मी थोडं थंडीत जास्त चांगलं घेते. हळूहळू ना त्या त्यांच्या आवडी घुसवत आहेत. ते चव बाजरीला जास्त छान असते ज्वारीचं ज्वारीपेक्षा. अच्छा. एक चमचाभर बेसन घेऊयात. बरं. अगदी सोपी कृती आहे. लाल तिखट. तिखट आवडतं? हा मीडियम तिखट ठेवा ना. आमची आजी म्हणायची असं. मीठ आणि शेपू आणि शेपू. शेपू नाही टाकला शेपू घाल, म्हणा घाल, ना त्याला घाल. फक्त. हा, घाल, घाल. भरपूर. अरे अरे एवढा एवढा. घाल. वा वा. आणि हे आधी सुके जिन्नस मिक्स करून घेऊयात. बरं आता ह्या मिक्स करेपर्यंत मला माधवीताई तुम्हाला विचारायचंय. पण फक्त एकच मिनिट मी याच्यात तेल घालू का? कारण आपण पुरीत बऱ्यापैकी तेल घालतो जरा. हे तेल मला ना कौतुक काय वाटतं माहिती का? ती परीक्षेत मुलं असतात ना, माझा कायच अभ्यास नाही रे, कायच नाही रे. पडत आणि असं- गप्पा गप पुरवण्या. हो. आणि त्यांनी जेव्हा 12वी पुरवणी घेतो ना तेव्हा आपण पेपर सोडून बाहेर येतो. तसं ही रेसिपी मी कधी केलीच नाही. असं म्हणता म्हणता मला वाटतं थोडं तेल घालूया, मला वाटतं हे जास्त घालूया. आणि पुरी म्हटल्यावर आपण त्याच्यात तेल घालतोच की आता म्हणजे बेसिक आहे ना. मग मला असं विचारायचं आहे तुम्हाला ह्या मिक्स करेपर्यंत की नटाच्या फरमाईशी असतात. मला इन्स्पेक्टर करायचं आहे, मला वकील करायचं आहे, मला डॉक्टर करायचं आहे. तुमची वेगळीच, मला रेडा करायचा आहे अशी तुमची लहानपणी. रेडा कधी करायचं होतं तुला? हे बा आम्ही माहिती काढल्याशिवाय उभंच राहत नाही. खरंय की नाही? हो, मग आमची ना मुलींची शाळा होती आणि मला असं बघून कधी कुठला रोल मिळालाच नाही. आणि लहानपणी फक्त तो म्हणजे बाहेरचे जे सर आले होते आणि त्यांनी ज्ञानेश्वरांचं नाटक होतं आणि त्यांनी असं दिलं की हे तू आणि नंतर ना ते मागे फक्त त्याचं डोलतात ना असं ते आम्ही म्हटलं मी नाही, मला नाही ते व्हायचं. तर मग मी स्वतःहूनच गेले की मग सर तुम्ही मग रेडा कुणाला करणार? कारण मुलींची शाळा म्हटल्यानंतर कुठली तरी मुलगी रेडाच होणार ना. बरोबर. आणि तिला काय करणार होते ते की इकडेच तोंड बांधून सर
आवाज काढणार होते मी त्याचे मुखवटा घालून आणि म्हणून मग मी तो केला आणि तो खरोखरच रेड्याचा आवाज मला रिहर्सल पर्यंत ग्रँड रिहर्सल पर्यंत प्रॉपर रेड्याचा म्हणजे आता समजा नुसतं ओम म्हणायचं सर असं होतं. वा वा. एक ज्ञानेश्वर महाराज होते ज्यांनी रेड्याच्या मुखी वेद वदवले होते आणि एक ह्या आहेत ज्यांनी सरांकडून हे वधवून घेतलं की मीच रेडा आहे. वेगळं काहीतरी वेगळं करायचं. काहीतरी. क्या बात. आमचे हे दोन कलाकार फार भारी आहेत आणि आज फुबाई पूजा निमित्ताने आलेले आहेत. बरं आणि ह्या इतक्या शेपूचे लाडू वाटतात मला. हे असेच आपण तळून पण खाऊ शकतो ना खरं. अख्खे जाके लाडू पण नाही पुऱ्यांना ओरिजिनल फॉर्म मध्ये आपण राहू देऊया. आता काय पुऱ्या करायच्या का पुऱ्या करू. आणि मग डीप फ्राय करायच्या. चला मग वळूया पुऱ्या करायच्या कृतीकडे. शेपूच्या पुऱ्या आता आपल्याला करायच्या आहेत. आपण मग अशी गोळे तयार केले. बरोबर. आता काय आता हे तळायचं. अगदी इतकी सोपी प्रोसेस आहे. म्हणजे माधवीताई जॉबही करतात त्याचबरोबर त्यांचं पॅशनही फॉलो करतात. खूप धावपळीचं शेड्यूल असतं म्हणून काहीतरी पौष्टिक आणि झटपट बनावं हाच एक या पुरी मागचा उद्देश आहे. आणि ज्यांना शेपू खायला आवडत नाही त्यांनी हे खावा. त्यांचा फुल फोकस तुमच्यावर आहे आज. बरं तेल गरम होईपर्यंत जरा गप्पा मारूया. आता हा पदार्थ आपण माधवीताईंसाठी करतोय म्हणून तुम्हालाच एक प्रश्न विचारतो की BSTची नोकरी तुम्ही अजूनही करता. हो. ते सांभाळत काम करता. हो. तुमच्या बाबांनी तुम्हाला लहानपणी एक अट पण घातली होती म्हणे. हो तर बाबांनी मला एवढं सांगितलं होतं की तू नाटक कर तू काय कुठे काहीही कर पण मला तू नोकरी करायला पाहिजेस. म्हणजे तू नोकरी कर आणि मग मी तू कितीही वाजता ये 12ला ये 1ला ये 2ला ये मी विचारणार नाही. नोकरी करायची. 5 मेडलसाठी किमान 5 पुऱ्या तरी आपण तळणार आहोत आणि पहिली पुरी खाण्याचा मान अर्थात पॅडी कांबळे यांना देऊया. कारण शेपू तुम्हाला आवडत नाही तर मला वाटतं तुम्ही हा प्रेमाने त्यांना घास भरवा ती पुरी काढायचं काम मी करतो. असं म्हणतोस. हो हो याची देही याची डोळा आम्हाला बघूच दे तू शेपू कसा पचवतो. असंच करणार आहे. आणि मंडळी तुम्ही एक काम करा. पॅडी कांबळे यांनी शेपूची पुरी पचवेपर्यंत तुम्ही पटकन लिहून घ्या शेपूच्या पुरीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता आपण शेपूची पुरी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये 3ही पिठं समप्रमाणात घ्यावी. त्यात चमचाभर बेसन, लाल तिखट, मीठ आणि भरपूर प्रमाणात बारीक चिरलेला शेपू घालावा. आधी हे सुके जिन्नस हाताने एकत्र करून घ्यावे. त्यानंतर पीठ मळून पुऱ्या बनवण्यासाठी पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत. त्यानंतर त्याच्या पुऱ्या लाटून घेऊन त्या गरम तेलात तळून घ्याव्यात. खमंग खुसखुशीत शेपूची पुरी खाण्यासाठी तयार आहे. शेपूची पुरी झाली जी छान खमंग होती खुसखुशीत होती आणि पॅडी साहेबांनी ती पचवली. होय होय. नाही, पचवली म्हणजे खरंच ती छान होती टेस्टला म्हणून ती आपोआप पचली गेली. आता पुढचा पदार्थ दादा तुमच्यासाठी आहे आणि हा पदार्थ आहे हा आवडेल मला. नाही नक्कीच याच्यात कारण सगळ्यात मुख्य म्हणजे याच्यात शेपू नाहीये. कुठला पदार्थ आहे. झटपट होणारा उत्तप्पा तांदळाच्या पिठाचा. तांदळाच्या पिठाचा उत्तप्पा. गुरुजी चालेल ना तुम्हाला. इर्षाद इर्षाद. अरे वा वा. साहित्य सांगा मग आम्हाला. तांदळाचं पीठ, बारीक चिरलेला कांदा, रवा, कोथिंबीर, टोमॅटो, मीठ, हिरवी मिरची आणि थोडासा खायचा सोडा. आपण याच्या कृतीकडे जाऊया Yes, पण yes. त्याआधी एक माझ्या मनातला प्रश्न विचारायचा आहे. तू स्वतः एक सिनियर अभिनेता आहेस पण तू अनेक सिनियर लोकांबरोबर कामं केलीस. तुला कोण खूप जवळचं वाटलं किंवा कुणाविषयी तुला खूप असं की नाही का आपल्याला काम करत करत की नाही ह्यांच्याकडून मला खूप इन्स्पायर व्हायला होतं शिकाय. जसं मग अशी त्या म्हणाले अशोक मामा माझे खूप होय, तसं तुला मला अशी माझ्या आयुष्यात अशी खूप मंडळी आहेत कारण मी असं कुठलं तरी पर्टिक्युलर एक शिबिर नाही केलं की माझ्या सुरुवातीच्या काळात की अरे त्या माणसाचा पगडा आपल्यावर असतो मग त्याच्यानंतर आपण फुलत जातो. पण मला माझ्या आयुष्यात माझ्या सुदैवाने मला माझे लेखक दिग्दर्शक मित्र किंवा आणखीन काही को आर्टिस्ट माझे इतके उत्तम मिळाले की ज्यांच्यामुळे आज मी जो काही दिसतोय त्या प्रत्येकातला काही काही अंश माझ्यामध्ये आहे असं मी समजतो. क्या बात. नक्की. आता जाऊया आपण उत्तप्प्याकडे. कृती पहिल्यांदा काय करायची मधुराजी. इथे मी पीठ तयार करून घेतलंय. तुम्ही फॅन मुवमेंट मध्ये एवढे हरवले त्यांना आता उत्तप्पा नकोच वाटतोय. कशाला ते सांगा ना अजून काहीतरी असं त्यांचं झालं. खरंच है ना? आहे. काय ऐकत राहावं असं So वाटतं. sweet. येस. सो इथे पीठ तयार केलं. यामध्ये तांदळाचं पीठ, रवा, मीठ आणि खायचा सोडा घालून थोडंसं पाणी घालून पीठ तयार करू. ऑलरेडी तयार केलं. तयार. बरं. आता आपण यामध्ये बाकीचे पदार्थ घालूया. नाही हे मीठ आहे हा खायचा सोडा आहे. एक या खायच्या सोड्यात पाणी टाकलं की प्यायचा सोडा होतो का. एक क्युरियोसिटी एक विचारलं. हा ब्रिलियंट प्रश्न आहे. अरे, एक सहज हा. खायच्या सोड्यात पाणी टाकलं की तो प्यायचा सोडा होतो का. मग या हिशोबाने त्याच्यामध्ये एखादी गोटी टाकली तर तो गोटा सोडा वा वा किती छान.
आणि हाच सोडा जर आपण बॉटलमध्ये सांगितलं तर बॉटल सोडा पण बॉटल सोडा, बरोबर. हां कांदा टोमॅटो आणि कपड्यांमध्ये टाकला तर कपडे धुवायचा सोडा. आता आपण करूया. आज सोडा काही सुटत नाही, त्याला आम्ही काही सोडत नाही. कांद्यानंतर कोथिंबीर आणि कोथिंबीर मिरची आलेली आहे, मिरची आलेली आहे. इकडे पॅन आम्ही गरम करत ठेवलाय. आता हे बॅटर बनवून तयार आहे. जसं आपण शेपूची पुरी फटाफट बनवली तसाच हाही पदार्थ खूप पटकन बनवून तयार होतो. म्हणजे अगदी आदल्या दिवशी तुम्ही हे जर बॅटर तयार करून ठेवलं आणि सकाळी उठून फक्त उत्तप्पे लावले तरी झटपट होतं. बरोबर. पॅडी दादाला त्याच्या मुलीसाठी कधी कधी स्वयंपाक करायला लागतो. तर मला वाटतं आदल्या दिवशी अगं फक्त जरा तांदळाचं पीठ आणि रवा जरा भिजवून ठेव ना, दुसऱ्या दिवशी तू सोडा मीठ टाकलंस की फक्त उत्तप्पे सोडा, मग उत्तप्पे सोडा त्यात. वा, मस्त. तेल जर असं पसरायला हां, लागतं ते त्याला लागू देत. हां, असं सगळीकडे. बरं, आता ज्या निमित्ताने तुम्ही इथे आलेला आहात किंवा बऱ्याच वर्षांनी, किती वर्षांनी एकत्र काम करताय? आम्ही हो, तर इतक्या वर्षांनी आज हिच्यासोबत काम करताना तर एक कम्फर्ट झोन असतो ना आपला, की मला माहिती आहे हिची स्टाईल काय आहे, हिची एनर्जी काय. सो ते मॅच करताना तारंबळ होत नाही, की ओके फाईन आपण तयार असतो. तसं एक जे कम्फर्ट झोन असतो ना तो आमच्या दोघांमध्ये आहे असं मला वाटतं. आता 3-4 आठवडे आमचं शूटिंग झालेलं आहे. पण त्या 3-4 आठवड्यामध्ये पण आम्ही वी आर हॅपी वॉट एव्हर आम्ही जे काय आणि करतोय. मला आशिष पाथरेबद्दल बोलावं असं वाटतं या बाबतीत. कारण का म्हणजे आता त्याला माहित आहे का नाही मला माहित नाही की आम्ही एकत्र कधीतरी कुठेतरी काम केलंय. आणि त्यांनी आम्हाला आता समजा जर का 10 स्किट्स पैकी 8 स्किट्स मी आणि पॅडी होत. हा, त्याच्यामुळे आम्हाला तर अशी मज्जाच येते. वा, इकडे आम्ही छान गप्पा मारता मारता मधुराजींनी उत्तप्पा पॅडी दादा यस तुझ्यासाठी तयार केलेला आहे. आता आपण एक काम करूया. मगाशी तिने तुला माधवीताईने शेपूची पुरी भरवली, आता उत्तप्प्याचा एक घास तू तिला भरव. मी तिला भरवणार. म्हणजे कसं फिट्टम फाट होईल. पिट्टम पाठ. आलेल्या कलाकारांचं पोट भरलं पाहिजे. हो वा, अनेक वर्षांच्या या मैत्रीसाठी, 17 वर्षानंतर झालेल्या कमबॅकसाठी या जोडीच्या उत्तप्प्याचा एक प्रेमाचा घास. किती छान. वा मंडळी, पटकन तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण तांदळाच्या पिठाचा उत्तप्पा तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये तांदळाचं पीठ, रवा, मीठ आणि थोडासा खाण्याचा सोडा एकत्र करून त्यात थोडंसं पाणी घालून डोशाप्रमाणे पीठ तयार करून घ्यावं. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिरचीचे तुकडे घालून हे सगळं नीट एकत्र करून घ्यावं. आता गॅसवर तवा तापत ठेवून त्यावर थोडंसं तेल सोडून त्यानंतर त्यावर तयार पीठ पसरवून उत्तप्पे तयार करून घ्यावे. झटपट तयार होणारे तांदळाच्या पिठाचे उत्तप्पे खाण्यासाठी तयार आहेत. पंढरीनाथ कांबळे आणि माधवी जुवेकर हे 2 तगडे आणि खूप मोठा प्रवास केलेले कष्ट करणारे कलाकार आज इथे आले. आणि तुमचा प्रवास आमच्यासमोर खरंच आदर्श आहे. कारण तुम्ही काही खायचं काम नाही केलेलं आहे. तुम्ही आज खायचे पदार्थ केलेत मदतीने यांच्या आपण, पण तुम्ही आतापर्यंत जे काम केलंय ते खायचं नाहीये, फार कष्टाचं आहे. आणि आम्हाला खरंच खूप आनंद आहे तुम्ही इथे आलात. तुम्हाला कसं वाटलं? खरंच खूप छान वाटलं. आणि एवढ्या कमी वेळात एवढे छान छान पदार्थ, मला हे 2 पदार्थ नव्याने आज कळलेले आहेत. सो थँक्यू व्हेरी मच. आणि आज मी याच्यापुढे मुलीसाठी टिफिनला मी हे करत जाईन, प्रयत्न तरी नक्की. यस, आद्या बाबा नवीन पदार्थ शिकून येतोय घरी. आणि सगळ्यात जास्त आनंद आज कुणाला झाला असेल? चेहरा असाच आहे आज पूर्ण वेळ, म्हणजे सारखा चेहरा तिकडेच आहे. तुम्हालाही छान वाटलं ना? मजा आली ना? खूप छान. आणि तुमच्या दोघांचाही प्रवास इथे उभं राहून ऐकायला मिळाला याचा खूप आनंद होता. वा, तुम्हाला आनंद झाला याची आम्हाला खात्री आहे. पण फक्त आनंदावरती आम्ही तुम्हाला पाठवणार नाही आहोत. तर इतके छान पदार्थ तुम्ही आज केलेत म्हणून झी मराठीकडनं इथून पुढेही तुम्ही स्वयंपाकघरात जावं आणि गेल्यानंतर तुम्हाला आमची आठवण यावी म्हणून ही प्रेमाची भेट वस्तू पॅडी दादा आपल्यासाठी थँक्यू व्हेरी मच. आपल्या गळ्यात हे मी घालतो. आणि पॅडी दादा, तू आज इथे आलास, इतक्या छान गप्पा मारल्या, पदार्थ आता आपण खाऊया, पण त्याआधी प्रेमाची भेट वस्तू. थँक्यू व्हेरी मच. माधवीताईंनाही तुम्ही द्या प्रेमाची भेट वस्तू. थँक्यू सर. धन्यवाद. आज यांनी आपल्याला खूप आठवणी सांगितल्या, किस्से सांगितले. पण काय आहे, स्वयंपाक हा एका झटक्यात चांगला होत नसतो, तो टप्प्याटप्प्याने होतो. मग हा टप्प्याटप्प्याने होणारा स्वयंपाक करताना तुमची कधी काही अडचण होते का? तुम्हाला प्रश्न पडतात का? तुमच्या मनात शंका आहेत का? तर त्या आमच्यापर्यंत पोहोचवा. आमच्याकडे एक्सपर्ट आहे, आम्ही तुम्हाला चांगलं उत्तर देऊ. खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला नक्की SMS करा.
धन्यवाद. आता घेऊया निरोप, पण त्याआधी तुमच्यासाठी एक महत्त्वाचा मेसेज. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या पद्धतीचा स्वयंपाक केला जातो. त्या प्रांतातले वेगवेगळे पदार्थ घेऊन आम्ही तुमच्यासमोर पुढच्या काही भागांमध्ये येणार आहोत. तेव्हा विदर्भ असणार आहे का, मराठवाडा असणार आहे, कोकण असणार आहे का, पश्चिम महाराष्ट्र, हे तुम्ही आता बघायला तयार राहा आणि पाहत राहा आम्ही सारे खवय्येचे पुढचे एपिसोड. धन्यवाद. आजच्या भागात इथे आलात. मंडळी, आजचा भाग छान झाला. आता आपण एक काम करूया, भेटूया पुढच्या भागात असेच छान छान खमंग खुसखुशीत पदार्थ घेऊन. पण तोपर्यंत तुम्ही मात्र आरबट चरबट खाऊ नका आणि झी मराठी सोडून कुठेही जाऊ नका. पाहत राहा ताजा वाफाळता आणि गरमागरम कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, जोडीत गोडी.